जे बिगनर ट्रेडर्स असतात ना, त्यांचं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, की त्यांचं ॲनालिसिस परफेक्ट येतं. बरोबर आहे. पण त्यांचं ॲनालिसिस परफेक्ट आल्यानंतर काय होतं, की त्यांचे स्टॉप लॉस मार्केट हिट करतं आणि मग नंतर त्यांच्या दिशेला मार्केट जातं. की एक्झाम्पल घेऊया, की आपण सध्या आता मार्केट रेझिस्टन्सला आहे. ठीक आहे. मार्केट रेझिस्टन्सला आपण काय करतो, की लगेच रेझिस्टन्स ब्रेक झाला, की मार्केटमध्ये एंट्री घेतो. पण तसं न करता मार्केट आपल्याला परत एकदा एंट्रीसाठी चान्स देतो, की जसं की मार्केटने रेझिस्टन्स ब्रेक केल्यानंतर एक कॅन्डल तरी, की मी म्हणतोय की पुढची नेक्स्ट अर्धा तासानंतरची कॅन्डल एक रिटेस्टला आल्यानंतर तुम्ही ट्रेड घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय की तुमची एकदम रिस्क पण कमी होऊन जाईल आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा तुमचा परफेक्ट राहील. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय, तर मार्केट आता सध्या डाऊन साईडला येते. ठीक आहे. डाऊन साईडला येत आहे म्हणजे काय, सपोर्ट ब्रेक करते. मार्केट स्लोली डाऊन साईडला येते. तर स्लोली डाऊन साईडला येत असताना काय करा, की मार्केटने सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट म्हणजे धावत्या ट्रेनमध्ये तुम्ही एंटर करू नका. काय करा, की मार्केट पूर्ण डाऊन साईडला येऊन द्या. मग नंतर त्याच लेवलचं तुम्ही म्हणजे जसं की लो असेल तर त्या लोला रिटेस्ट होऊन द्या. मग नंतर तुमची एंट्री तुम्ही तसं जर फॉलो केलं तर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो परफेक्ट राहील आणि फेक ब्रेकआउटला तुम्ही फसणार नाहीये. हे तुम्ही फॉलो करा आणि मग त्याच्यातनं रिझल्ट काय वाटतं तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.